बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन सायंच्या षण्मुखानंद सभागृहात पार पाडला गेला। शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पार पाडला गेला आणि तिकडे गटाचा मेळावा वरळीच्या डोममध्ये पार पाडला गेला। आपण सर्वांनी पाहिलात, यामध्ये एकनाथ शिंदेंच्या भाषणामधले जवळपास 1 तासाचं भाषण, या भाषणामधले काही मुद्दे घेऊन मी तुम्हा सर्वांच्या समोर येतोय। आज शिंदेंच्या त्या तासाभराच्या भाषणाचा पर्दाफाश मला तुम्हा सर्वांसमोर करायचा, अगदी पुराव्यांसह करायचा आहे। पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण या तासाभराच्या भाषणाचा समाचार घेणार आहोत। सुरुवात करतोय, अगदी 10 लहान तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। या 10 लहान व्हिडिओमध्ये कशा प्रकारे एकनाथ शिंदे आरोप करतायत आणि त्याचं शिवसेनेकडनं प्रत्युत्तर, हा भाग तुमच्या सर्वांसमोर ठेवतो। बघा, सगळ्यात पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार। 10 लहान व्हिडिओमध्ये या सगळ्या 1 तासाच्या भाषणाचा मी 15 मिनिटात समाचार घेतोय। आता संपूर्ण 1 तासाचं भाषण, यामध्ये जसं काल राजू पाटलांचं मी ते स्टेटमेंट पाहिलं मनसे नेत्यांचं। राजू पाटील म्हणतात, मी माझा बावड्या आणि मेळावा संपला, पण मी याच्यामध्ये थोडंसं वाढीव घालतो, मी माझा बावड्या आणि नरेंद्र मोदी आणि मेळावा संपला। एवढा आहे हा 1 तासाचं भाषण एकनाथ शिंदेंचं। आणि बाकी सारे तर मग बगल बच्चे, तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, त्यांच्या भाषणामध्ये वेगळं काय असणार। शिवसेनेच्या विरोधातली गरळ, शिवसेनेच्या विरोधातली पोटातली मळमळ, ती पोटातली उलटी सगळ्यांनी बाहेर काढली आणि या सगळ्याचं कारण फक्त एक, छन छन की सुनो छनकार, ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है। आता येतो माझ्या मुख्य विषयावर। पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये हे शिवसेनेच्या जन्माची तारीख सांगतायत 19 जून 1966, पण हे सांगताना यांना खाली वाचून तारीख सांगावी लागते, जरा पहा। जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या शिवसैनिकांनो, 19 जून 1966 रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली। पहिल्याच व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल किती शिवसेनेविषयी यांना माहिती आहे। दुसरा व्हिडिओ, या व्हिडिओत ते सांगतायत हा बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा आहे आणि दुसरा सत्तेसाठी लाचारांचा आहे, धनुष्य आपल्याकडे आहे। खरं तर बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा सांगताना लाचार नेमकं कोण झालेलं आहे आणि कमळीखाली नेमकं कोण लाचार झालेलं आहे हे महाराष्ट्र तुम्हाला सांगेल, कारण काल मुंबई तकचा एक सर्वे झाला, तो सर्वे काही मी ते दाखवणार नाही। यामध्ये ज्यावेळेस लोकांना प्रश्न विचारला गेला की तुम्हाला सगळ्यात जास्त कालचं भाषण, त्यातले मुद्दे कुणाचे आवडले, तर जवळपास 86% लोक म्हणाले, 86 पेक्षाही हा जास्तीचा आकडा असू शकतो, कारण मी 2च तासांमधला हा आकडा पाहिला। 86% लोक म्हणाली उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 11 की 12% लोक म्हणाले एकनाथ शिंदे। याच्यातून कळतं बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली, जरा पहा हा व्हिडिओ। हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे। हा फरक आहे, हा फरक आहे। आणि म्हणून अस्सल शिवसेना आज तुमच्याकडे आहे, हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण। ज्यांनी तो मुर्जी पटेल सारखा, तो अंधेरीचा भाजपाचा माणूस, ती शायना यांची सारखी भाजपाची माणूस, किंवा तो निलेश राणेंसारखा जो बाळासाहेबांविषयी काय काय म्हणला होता की मला बाळासाहेब महत्वाचे नाहीत, मला राणे साहेब महत्वाचे, अशी माणसं बसवणाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार सांगावे। आणि हा सत्तेसाठी लाचारी म्हणणारे हे जे म्हणाले मगाशी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलात, खरं तर नगरविकास मंत्री ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास होता, याला काही बाळासाहेबांचे विचार म्हणता येणार नाही।
हा नगर विकास मंत्रालयापासून ते मुख्यमंत्री पदाच्या प्रवासासाठी केलेली ही एक तडजोड होती भारतीय जनता पक्षासोबत. नावाच्या पुढे नामदार मुख्यमंत्री हे पद लावून घ्यायचं होतं, त्यासाठी केलेला हा सारा अट्टहास मी म्हणेन. पुढे ऐका, पुढचा व्हिडिओ जो तुम्हाला दाखवणार आहे. आणि धनुष्याचा तुम्ही उल्लेख मुळात करूच नका. धनुष्य तुमच्या टोळीच्या अध्यक्षांनी दिलेला आहे, ज्याचं काल मला वाटतं संजय राऊत साहेबांनी उल्लेख केला, अमित शहानी दिलेला आहे. त्यामुळे त्या धनुष्याचं नाव वगैरे घेऊ नका. पुढे हे काय म्हणतायत आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे. पुढे काही स्ट्राईक रेटच्या वगैरे गप्पा गोष्टी गमजा मारल्या त्यांनी. आपला आत्मविश्वास आपल्याला विजयाकडे नेतोय आणि यांचा अहंकार यांना विनाशाकडे नेतोय. खरं तर बीजेपीच्या मशीनतोड विजयाचे तुम्ही धनी आहात. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा ना, काय म्हणाले ते. आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे. आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. आणि म्हणून अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेच काम केलंय. हे आपले बीजेपीच्या मशीनतोड विजयाचे हे धनी जरा बीजेपीला बाजूला करून पहा, तुम्हाला तोंड लपवायला जागा उरणार नाही. आणि हे सांगता येतं आत्मविश्वास विजयाकडे. काल खरं तर त्या स्टेजवरची ही मंडळी हसत असतील, आम्ही छनछन सुनो छनकारसाठी आलेलो आहोत आणि हे काय लावलं इथे, ह्याचा काही संबंध नाही. इसका वास्तविकता से कोई संबंध नहीं. अगर कोई संबंध पाया गया तो उसे केवल एक काय म्हणतात ते संयोग कहा जाएगा. असो, पुढचा व्हिडिओ दाखवतो, चौथा व्हिडिओ. त्यांनी काय म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार, हे सगळे सत्तेचे लाचार. खरं तर चोराने किती उलट्या बोंबा माराव्यात ना, याचा एक उत्तम नमुना आहे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये वाक्प्रचार आहे, चोराच्या उलट्या बोंबा. हा मराठीतला वाक्प्रचार इथे चांगला चपकल शोभतो. जरा पहा. मी एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार, ते काय होणार, बाळासाहेबांचे वारसदार. अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला, परंतु हिंदुत्व सोडलं नाही. आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली. हा महाराष्ट्र याला साक्षीदार. आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा, या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोक उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही. आता खरं सांगा, बाळासाहेबांनी याच्यात ते म्हणाले खालून धुरी दिली असती, ज्यांनी विचारांशी प्रार्थना केली. बाळासाहेबांनी धुरी नक्की दिली असती, पण कुणाला दिली असती ना, हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही. बाळासाहेबांनी उलट टांगून नक्कीच धुरी दिली असती आणि त्याचा चांगला ठसका सुद्धा लागला असता. आता कुणाला लागला असता हे समजने वाले को इशारा काफी आहे. काय म्हणतात, समजने वाले को इशारा कॉफी आहे. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, माणसाचे दिवस परिस्थिती कधी बदलेल सांगू शकत नाही, जसे ह्यांचे बदलले. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही, परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे. कशामुळे? बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे, सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. पण मी आपल्याला सांगतो, मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय. आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी कधी नाही, हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही. व्हिडिओत साहेब म्हणाले
माणसाचे दिवस परिस्थिती कधी बदलते सांगू शकत नाही, जसे यांचे बदलले. यांचे कमळीने स्टार बदलवून टाकले. नगर विकास मंत्री उद्धव साहेबांची देण ती. नगर विकास मंत्री ते मुख्यमंत्री, हा जो प्रवास घडला आणि आता पुन्हा असंवैधानिक पदावर उपमुख्यमंत्रीपदी. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांची अवस्था काय झाली आहे. सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी केली लाचारी वगैरे वगैरे म्हणणारे पुढे म्हणाले, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लाचारी करणार नाही, हिंदुत्वाशी प्रार्थना करणार नाही, हिंदुत्वाला सोडणार नाही, हिंदुत्वाशी तडजोड होणार नाही. पुन्हा नीट ऐका काय म्हणाले ते, हिंदुत्वाशी लाचारी, तडजोड, हिंदुत्वाची प्रार्थना, काय काय हिंदुत्वाच्या नावाखाली जे जे आठवलं त्यांनी सगळं बोललं. खरं तर इथे काय करायचं, तो हिंदुत्व शब्द बाजूला काढायचा आणि त्याच्या जागी बीजेपी टाकायचं. बीजेपीशी प्रार्थना होणार नाही, बीजेपीशी तडजोड होणार नाही, बीजेपीला अंतर देणार नाही. कारण तेच सारं काही आहे. या बीजेपीच्या जीवावरच हा गट टिकून आहे. ते मगाशी धनुष्य वगैरे म्हणाले ना, ही बीजेपीची देण आहे, त्यामुळे बीजेपीशी तडजोड होणार नाही, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रार्थना होणार नाही वगैरे सोडून द्या. फक्त बीजेपी बीजेपी आणि बीजेपीच टाकायचं. बाळासाहेब वगैरे हे फक्त त्यांचं एक माध्यम आहे. आज विचार करा, त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पवार साहेबांच्या हयातीत त्यांना हे सगळं दाखवलेलं आहे, ज्यांनी पक्षाची स्थापना केली. आज जर बाळासाहेब जरी असते ना, त्यांनी बाळासाहेबांना सुद्धा हेच दिवस दाखवले असते. आता तुम्हाला 6वा व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये यांनी उद्धव साहेबांच्या एका शब्दाचा संदर्भ दिलाय, कम ऑन किल मी. काय म्हणाले, आत्ताच इंग्लंडला जाऊन आलेले आहेत त्यामुळे इंग्रजी शब्द येत असतील. मग हे लँडस्लाइड विक्टरी, लँडस्लाइड विक्टरी हे कुठून शब्द येतात. तर लँडस्लाइड विक्टरीचा अर्थ तरी यांना माहिती असेल का, मला माहित नाही. जे काही असेल ते, पण पुढे काय म्हणतात, शेर का कलेजा लगता है, आमच्या नादाला लागू नका, 2.5 वर्षापूर्वी करून दाखवलंय. 2.5 वर्षापूर्वी जे घडलंय, उभा महाराष्ट्र त्याला गद्दारी असं संबोधतो, त्याला राजकीय व्याभिचार असं संबोधतो. आणि आपल्याला त्याचा अभिमान एवढा असेल तर थोडंसं भाजपाला बाजूला करून बघा, कारण आता त्याच्या हातात केंद्राच्या संस्था आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, इलेक्शन कमिशन, सगळं 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 त्यांच्या हातात आहे. तो धनुष्य आहे ना, तर त्यांची देण आहे तुमच्याकडे. आज आमच्या कोर्टात तारखा लागत नाहीत. या सगळ्याची काय आता कशाशी संदर्भ जुळवावेत हे तुमचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे शिवसैनिकांना. त्यामुळे ह्यांना थोडं बाजूला करा. ते मगाशी म्हणाल ना, बीजेपी बीजेपी, हिंदुत्वाशी प्रार्थना वगैरे सोडा, ते बीजेपी घालायचं. भारतीय जनता पक्षाशी तडजोड होणार नाही. पुढे काय म्हणतायत, खालून कुठेतरी अंगाराला एकनाथ शिंदे अंगारे, बाकी सब भंगारे. ते म्हणले भंगाराचा अपमान करू नका वगैरे. ते म्हणाले, हा खरंच भंगाराचा अपमान करू नका. मागे ते गोगावले वगैरे बसले, त्यांना वाईट वाटेल कुठेतरी. मरे हुए को क्या मारना वगैरे यांनी काहीतरी डायलॉग मारले. हे मरे हुए नाही आहेत, हे ठाकरे आहेत, ठाकरे. आणि ठाकरेंना कुणाला कधी कसं कुठे चितपट करायचं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. ठाकरेंना हे शिकवावं लागत नाही. ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे, सोडून द्या. काय म्हणतायत, मनगटात तो जोश असावा लागतो, जोर असावा लागतो. फक्त करून शोर काही नाही होत, मनगटात असावा लागतो जोर. त्यासाठी कमळीची गुलामी असणं, कमळीचं गुलामगिरी करणं फार गरजेचं असतं, जी चांगली होते शिंदे गटाकडनं. काय म्हणाले जरा पहा. कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं, ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्स मधून परत जाल, म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच शोर करून शोर मनगटात येत नाही जोर, हे लक्षात ठेवा. वाघाचं कातड पांघरून लगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते.
आणि तोंडात दम असून चालत नाही, तर मनगटात दम लागतो. सगळ्या गोष्टी आपण ज्याच्या आधारावर म्हणत आहात त्यासाठी कमळीची गुलामगिरी करणं हे फार गरजेचं असतं. आणि तुम्ही इमाने इतबारे करत आहात, नित्य नेमाने करत आहात आणि ती करत राहावी. जोपर्यंत ती करणार तोपर्यंत तुमच्याकडे ते नाव, पक्षाचं चिन्ह वगैरे ते सही सलामत तुमच्याकडे राहील. आता पुढचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आता जवळपास 1 तासाचं भाषण, त्यात जवळपास 30 मिनिटं उद्धव साहेबांवर होती आणि 30 मिनिटं जे मगाशी राजू पाटील म्हणाले मी माझा बबड्या, आणि त्याच्यात मी जे वाढीव घातलं नरेंद्र मोदी, या 30 मिनिटांमध्ये हे दोघे. आता पुढे काय घडलं बघा. आता पहलगामचं कौतुक करताना, नरेंद्र मोदींचे गोडवे गाताना लष्करावर कशा प्रकारे आपण म्हणजे इंडिया आघाडीने अविश्वास दाखवला. खरं तर कुठल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून हे सगळे त्यांनी जावई शोध लावले मला माहित नाही, पण लष्करावर अविश्वास दाखवला, हा देशद्रोह आहे. खरं तर हा लष्करावर अविश्वास कुठल्याही भारतातल्या कुठल्याही नेत्याने सोडून द्या, कुठल्याही एका नागरिकाने सुद्धा लष्करावर अविश्वास दाखवला नाही. अविश्वास दाखवला गेला तो 56 इंचाच्या छातीवर. भारतीय लष्कर एक क्षण असा आला होता जणू काही आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा घुसून पाकव्याप्त काश्मीर घेईल इथपर्यंत परिस्थिती. भारतीय लष्कर इतकं मजबूत आहे, त्याच्याविषयी कोणालाही कधी अविश्वास येणार नाही. पण ज्या प्रकारे एक फोन येतो तिकडनं वॉशिंग्टनमधनं आणि इथे युद्धविराम एका क्षणात, या गोष्टीवर जे प्रश्न विचारले गेले ते काही चुकीचे आहेत. मग बरं, आजपर्यंत या पहलगाम हल्ल्याचे 4ही आतंकवादी खुल्या मोकाट फिरत आहेत, त्यांच्याविषयी कुणीही आजपर्यंत शब्द काढला नाही. आजही ते नव्या योजना आखत असतील, नव्या ठिकाणी माणसांना मारायची तयारी करत असतील, याच्याविषयी विचारायचं नाही. मग आपण देशद्रोही याच्याविषयी विचारलं तर आपण पाकचे एजंट बनतो. जरा एकदा काय म्हणाले पहा ना. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवत आहे. हा खरं म्हणजे देशद्रोहापेक्षा, हा त्याच्यापेक्षा देखील छोटा गुन्हा नाही. खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे. आपल्या लष्करावर अविश्वास दाखवणं हा एक प्रकारचा देशद्रोह. कसले हिशोब मागताय? तुम्ही पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर विश्वास दाखवताय. खरंच ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं अगदी योग्य ज्ञान यांना कोणीतरी दिलेलं आहे. ते मागे गजाभाऊ पण ते म्हणताना तुम्ही नीट पाहिला असाल तो मागाचा व्हिडिओ, तो मागे गजाभाऊ पण काय म्हणत असतील, अरे काय चाललंय हे, कुठे बसलोय मी, कुठे ते. जाऊ देता गजाभाऊंमध्ये मी जास्त काही बोलणार नाही, परत तो वादाचा विषय ठरतो. पुढे हे काय म्हणाले, मी तुम्हाला 8वा व्हिडिओ दाखवतो. पुढे म्हणतायत बाळासाहेब असते तर ह्यांचं कोर्ट मार्शल केलं असतं. मगाशी जे म्हणालो चोराच्या किती उलट्या बोंबा असाव्या त्याचा एक उत्तम नमुना आहे. बाळासाहेबांनी खरं तर यांना आज बाळासाहेब जरी असते ना, मी तुम्हाला एक नक्की सांगतो, बाळासाहेबांच्या काळात सुद्धा यांनी हा प्रकार घडवला असता. आज अजित पवारांनी ज्यावेळेस, कारण ही हिंमत येते ज्यावेळेस तुमचे कायदे मजबूत नसतात ना, त्यावेळेस ही हिंमत येते. अजित पवारांनी 1-1.5 वर्ष चाचपलं आणि त्यानंतर ही हिंमत केली हे पक्ष फोडायची. पक्षाच्या संस्थापकाच्या समोरच त्याचा पक्ष फोडला जातो, तरी सुद्धा इलेक्शन कमिशन म्हणतं पुरावे दाखवा. आता काय म्हणायचं, बाळासाहेबांनी त्यांच्या भाषेतल्या चांगल्या शिव्या घातल्या असते. जर हा व्हिडिओ बाळासाहेब असते ना तर तुमचा कोर्ट मार्शलच केला असता आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली असती. इथं मी नंतर पुढचा अंक म्हणजे 40 मिनिटे ते 58 मिनिटांपर्यंतचा, म्हणजे पुढच्या 20 मिनिटांपर्यंतचा संपूर्ण एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदेंवर बोललेले आहेत. काय म्हणाले, श्रीकांत शिंदेंना नेतृत्व करायची संधी मिळाली याचा मला असार्थ अभिमान आहे. त्याच्यानंतर अनेकदा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे. त्याच्यानंतर पुढे म्हणतायत तुम्हाला सुद्धा याचा अभिमान वाटला असेल तर समोरचे होच म्हणणार, समोरचे कुठे नाही म्हणणार आहेत का. त्यानंतर आणि ही संधी द्यायचं कारण तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही त्यांना मागच्या 2-2.5 वर्षामध्ये मिळवून दिलं ना, घरातले घरभेदी तुम्ही जे काही त्यांना मिळवून दिलं त्याचं हे रिटर्न गिफ्ट आहे. बरं, त्याच्यात पुढे ते हे सुद्धा म्हणाले की मला सुद्धा पहलगामवर बोलण्याची संधी मिळालेली आहे, की काहीतरी गटप्रमुखांच्या काय ते मला मी ते नीटचं ऐकलं नाही, पण कशा प्रकारे मोदींनी ही संधी दिली आणि त्यासाठी मोदींची काय ती तारीफ. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. एकामध्ये मगाशी सांगितलं मुलाखती श्रीकांतने, त्याच्यापेक्षा किती 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 सिनियर लोक होते, पण एका शिष्ट
नेतृत्व तुमच्या श्रीकांतला करण्याची संधी मिळाली. याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. नरेंद्र मोदींनी पक्षांच्या म्हणजे एनडीएच्या पक्षांच्या गटप्रमुखांच्या बैठकीत मला बोलण्याची संधी दिली. त्यासाठी मी नरेंद्र मोदींचे आभार मानतो आणि आपली टोळी किती महत्वाची आहे एनडीए मध्ये हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेस मी एक बारीक निरीक्षण केलं. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल. खालून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, या अशा घोषणा येत होत्या. मला त्याच क्षणी कळत होतं की खाली नेमके कोण असतील. जरा हा व्हिडिओ पहा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे ते झाल्यानंतर एनडीएच्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर, भारतीय लष्कराचा आणि प्रधानमंत्री मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी तुमच्या एकनाथ शिंदेला दिली. आणि यावरून एनडीए मध्ये आपल्या शिवसेनेचं किती महत्वाचं स्थान आहे हे मोदीजींनी अधोरेखित केलेलं आहे. आणि मला म्हणून त्याच्यावर श्रीकांतने बरंच सांगितलेलं आहे, मिलिंदने सांगितलंय. मी आता श्रीकांत शिंदे याचं त्यावेळेस खाली अशा घोषणा होत होत्या. मला खरंच लक्षात येत होतं की खाली नेमकं कोण असणार आहे, ते किती अव्वल दर्जाचे असणार आहेत ते. आता त्यानंतर हे म्हणाले, येरे येरे पावसा असं बळीराजा म्हणतो, पण शिवसेना म्हणते येरे येरे पैसा, येरे येरे पैसा. उद्धव ठाकरे म्हणतात येरे येरे पैसा. काय म्हणावं या माणसांना. किती चोराने उलट्या बोंबा माराव्यात. याला राजमान्यता मिळालेली आहे ना या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे हे इतकं रंगवून दाखवलं. राजकीय व्याभिचार हा तुम्हाला अभिमान असल्यासारखा रंगवून दाखवला जातो. म्हणतात मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करायची कामं करतो. तेच घिसेपिटे जुने डायलॉग. आर आबांचं एक वाक्य सांगितलं, श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक आहेत, ते हाडं जोडतात. मग माझं नाव कशात असेल तुम्हाला. म्हणजे ज्या गोष्टींचा खेद वाटला पाहिजे त्या गोष्टींचा ह्यांना गर्व वाटतो. आणि एका संवैधानिक पदावर बसलेला माणूसही अशी उदाहरणं देत असतो. पुढे त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर, खरं तर ह्याच्यावर त्यांना बोलायचा जराही तसोबरी अधिकार नाही, पण ते काय म्हणाले, पैसे खायचे विषय. आता खरं तर पैसे खायचा हा जो विषय ज्यावेळेस त्यांनी काढला, तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. खिचडीमध्ये पैसे, कोविडमध्ये पैसे खाता, कशामध्ये ते शेवटला आता बॉडी बॅग, कचऱ्यात पैसे खाता, डांबरात पैसे खाता. जनतेचा किती पैसा खाल्ला तरी तुमचं पोटच भरत नाही. किती मोठं पोट आहे, कुठं जातोय वो पैसे. मीनाताई काय आणि मिठी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला. आता मिठी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात रुतत चाललेले आहेत. कुठं पैसे खायचे, काय करायचं. पण मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही हे मात्र पक्क लक्षात ठेवा. तो कोणतरी आहे ना, काय दिनो हा, त्याची चौकशी सुरू आहे वाटतं. चौकशी सुरू आहे ना सध्या. मग दिनूने तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही. आणि म्हणून अशा लोकांबद्दल मला बोलून वेळ घाल. मी काम करणारा माणूस आहे. मला कामातून उत्तर देणार, टिकेला कामातून उत्तर देणार. आणि म्हणून जी सामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती तुटता कामा नये, कधी तुटू देणार नाही. हा माझा शब्द आहे. मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या
मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जुन्या चाळीचा पुनर्विकास करायचा आहे. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना आपल्याला मार्गी लावायचं आहे. मुंबई घडवणाऱ्या गिरणी कामगारांना आपल्याला घरं द्यायची आहेत. मुंबई महापालिकेच्या कचऱ्यात गाळात तोंड मारणारे मुंबईकरांचं आणि मराठी माणसांचं काय भलं करणार मला सांगायची गरज आहे? मी काय सांगत नाही. यांना फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे अशा भावनेने गेले ज्यावेळेस पैसे खायचा विषय त्यांनी काढला, मागे बसलेला स्टेजवरची प्रत्येक मंडळी, अगदी तुम्ही प्रत्येकाचे चेहरे बघा, प्रत्येकाला वाटलं तर हा विषय सोडून बोला बाबा, कारण ह्याच एका विषयासाठी आम्ही तुमच्या गटात आहोत. नाही तर आज आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असतो, शिवसेनेसोबत असतो. हा जो पैसे खायचा विषय ना, याच एका विषयासाठी आज आम्ही सोबत आहोत. अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांचे अनेक आरोप सुद्धा आज तुम्हाला काही मला सांगायची गरज नाहीये. कचऱ्यावर बोलले, खड्ड्यांवर बोलले, नदीच्या स्वच्छतेवर बोलले, मिठी नदीच्या एसआरए प्रकल्पांवर बोलले, मुंबईच्या घडवण्याबद्दल बोलले. आज ठाणेकर म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, आज आम्ही मरणासन्न आयुष्य जगतोय ठाण्यामध्ये. आज ठाण्याची वाहतूक समस्या असेल, ठाण्याला साधं स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, आमच्याकडे कचऱ्यांचे ढिगांचे मी तुम्हाला कित्येकदा ते व्हिडिओज दाखवले. तुम्हाला आता ठाण्याच्या ट्रॅफिकचे फोटो मी कधीतरी व्हिडिओज दाखवायला सुरुवात करेल. ठाण्यातल्या समस्या इतक्या महाभयंकर, ठाण्यात क्लस्टरचं 5 ते 6 वेळा ते पूजन झालं, 5-6 वेळा नारळ फोडले, ठाण्यात क्लस्टरची एक वीट रचली गेली नाही. आणि हे मुंबईच्या एसआरएनवर बोलतायत. आता खरं तर या सगळ्या विषयांवर बोलावं लागलं तर हा व्हिडिओ फार मोठा होईल, यावर कधी मोकळ्या विषयात बोलू. पण आधी आपल्या ठाण्यामध्ये झाकून पाहावं, नंतर तिकडे मुंबईत वाकून पाहावं. पुढे मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. हे म्हणतात सत्तेत असताना तिजोरी फोडा, सत्तेत नसताना मुंबईचा लढा. म्हणजे त्यांनी एक वाक्प्रचार करण्याचा प्रयत्न केला. खरं तर सत्तेत असताना म्हणजे सत्तेत असताना तुम्ही पक्ष फोडा, लक्षात घ्या. आणि सत्तेत गेल्यानंतर मुंबईचा कळवळा. आता सत्तेत गेलेला आहात, आता मुंबईचा कळवळा. आणि त्यासाठी आज मला वाटतं भाषणाच्या शेवटाला त्यांनी अगदी बोलून दाखवलं. आज मुंबईतले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, शिवसेनेचे काहीतरी 50-55 नगरसेवक आपल्याकडे आलेले आहेत. याला चोरी म्हणतात, याला राजकीय चोरी म्हणतात, राजकारणामधली चोरी म्हणतात. आपल्याला आपली माणसं घडवता येत नाहीत. किती अभिमानाने सांगितलं होतं, आमच्याकडे एवढे आलेत, आमच्याकडे तेवढे आलेले आहेत. आणि ते गेलेले आहेत ना, त्यांना आजपर्यंत कधी जाणवलं नाही उद्धव साहेबांमध्ये काय कमी आहेत, काय त्रुटी आहेत, त्यांना आजपर्यंत जाणवलं नाही. शिवसेनेत काय त्रुटी आहेत त्यांना आत्ताच 2 वर्षात जाणवायला लागलं, कारण पर्याय मिळाला. आणि पर्याय सकट छन छन की सुनो छनकारही मिळालं. असो, जर हा व्हिडिओ पहा एकदा. सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा. अरे आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ मी दाखवणार आहे. या व्हिडिओच्या शेवटाला मी आलेलो आहे. मोदींनी मुंबईचे महत्व वाढवले हे ज्या वेळेस हे म्हणाले, खरं तर वाईट वाटलं. काही का असे ना, गट वेगळा झालेला का असे ना, सगळं मान्य, पण कमीत कमी मनाशी तरी आपल्या खोटं बोलू नये. मोदींनी मुंबईचं महत्व वाढवलं. 3 वर्षात किती महत्वाचे निर्णय घेतले. 3 वर्षात या मुंबईतनं काय काय बाहेर गेलं, या महाराष्ट्रातनं काय काय बाहेर गेलं हे वेगळं सांगायची गरज नाही. मुंबईचं तर महत्व कमी झालं, महाराष्ट्राचं सुद्धा महत्व कमी झालं. पुढे कोस्टल रोड, अटल रोड, कारशेड हे कसं आपल्या सरकारने केलं हे सांगताना त्यांनी कारशेडमध्ये कसं ते कारशेड लांबवलं गेलं, त्याला वेळ वाढला, 10,000 कोटींचं नुकसान झालं. सफेद झूट. हे बरं तर हे सारे प्रोजेक्ट, कोस्टल रोड, अटल सेतू, हे मेट्रो वगैरे, हे सगळे उद्धव साहेबांच्या काळात पूर्ण झाले. यांच्या लाल फिती कापायचं यांनी काम केलं. अगदी समृद्धी महामार्गाचं काम ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार पडलं, अगदी 3-4 महिन्यात त्याचं उद्घाटन झालं. म्हणजे यांनी 3-4 महिन्यात समृद्धी महामार्ग बांधला होता का? त्याचं कार्य अविरत चालू होतं. अगदी कोविडच्या काळातही त्याला एक पैसा कमी पडू दिला नव्हता. याचं श्रेय उद्धव साहेबांना जातं, महाविकास आघाडीच्या सरकारला जातं. हे म्हणतात 10,000 कोटी रुपये वाढले त्या मेट्रोचे, तुम्ही कारशेडला वेळ घातलात. ते कारशेड आरेच्या जंगलात कुण्या हॉटेल्सच्या व्यावसायिकांच्या फायद्यासाठी जंगल तोडून बनवायचं होतं का? तुम्हाला मोकळ्या जागेत बनवायचं नव्हतं? आणि त्याच मोकळ्या जागेत ज्यावेळेस ते मोकळ्या जागेला परवानगी मिळत, म्हणजे मला आरेचं कारशेड आपण कांजूरला बनवणार होतो, कांजूरमध्ये मोकळी जागा होती. आज ती मोकळी जागा कुठल्या मुंबईच्या सगळ्यात मोठ्या बिल्डरच्या घशात घातली गेलेली आहे. याचं तुम्हाला तिथे कनेक्शन लागेल. आरेतच का करायचं होतं? कारण ही जागा एका बिल्डरच्या घशात घालायची होती.
बरं, ते सगळं सोडा. इथे ठाण्यामध्ये एक प्रोजेक्ट ज्याला कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले, 14,000 कोटींचा तो प्रोजेक्ट. हा ज्यावेळेस L&T सारखी कंपनी 11,000 कोटींमध्ये तयार करून द्यायची ती दाखवते, तयारी दाखवते, तिला सुद्धा दिलं जात नाही. 14,000 कोटींना म्हणजे जागेवर 3,000 कोटी कुणाच्या घशात जाणार होते याच्यावर मात्र कोणी बोलणार नाही. जरा हा व्हिडिओ पहा. उलट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिवसागणिक मुंबईचं महत्व वाढवतायत. गेल्या 3 वर्षात महत्वाचे निर्णय घेतले. महाबिगाडी सरकारच्या काळात काय होतं? मुंबई ठप्प होती, मुंबई बंद होती, मेट्रो बंद होती. ते घरकोंबडे होते, त्यांनी त्या मेट्रो कारशेड बंद केला होता. अरे 10,000 कोटी रुपये वाढले, याचं कोण उत्तर देणार? हा जनतेचा पैसा कोण भरणार? आणि म्हणून गेल्या 3 वर्षामध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, कारशेड सगळे प्रकल्प आपण मार्गी लावले. देवेंद्रजींच्या काळात काही प्रकल्प सुरू झाले होते, ते मुख्यमंत्री असताना. हे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी, ते सगळे स्टे देऊन टाकले, स्पीड ब्रेकर टाकले. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि पुन्हा विकासाला चालना दिली. आणि म्हणून मी सांगतो, मुंबईमध्ये खड्ड्याचा प्रवास इतके वर्ष कोणी केला? इतके लोक ॲक्सिडेंटमध्ये मेले, त्याला जबाबदार कोण? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी मिळून त्या आयुक्तांना बोलवून सांगितलं, मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा. बोले काय प्रॉब्लेम का? बोले काही प्रॉब्लेम नाही, दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. 50 किलोमीटर करणं काही नियम आहे? बोले नाही. मग 2 टप्प्यामध्ये पूर्ण मुंबईचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आणि 1 टप्पा जवळपास आता पूर्ण होतोय. पुढच्या सगळ्या गोष्टी यांच्या भाषणामध्ये मी काल ऐकत होतो आणि मनामध्ये विचार येत होता की कुठून येतो हा आत्मविश्वास? एवढं सगळं बोलण्यासाठी, विशेषतः खोटं बोलण्यासाठी आत्मविश्वास लागतो. हा कुठून येत असेल? ते राजू पाटील अगदी योग्य म्हणाले होते, मी माझा बबड्या आणि भाषण संपलं, मेळावा संपला, मी त्यात फक्त वाढीव घातलं नरेंद्र मोदी. कारण शेवटी अध्यक्ष तेच आहेत त्या संपूर्ण गटाचे. जोपर्यंत कमळी सांगेल तोपर्यंत गट शिल्लक आहेत. मी एक ती कहावत ऐकली होती, मंजिल तो मेरी यही थी, बस कुछ वक्त लग गया यहाँ तक आते आते. म्हणजे शेवटी अंतिम ध्येय हे मर्जरच आहे. हा गट काही टिकणार नाही, नियमांच्या आधारावर हा गट काही टिकणार नाही, पण काही वेळ जाणार त्यांना मर्जर होईपर्यंत. शेवटी या गटाला त्या मर्जरमध्येच जावं लागणार आहे. या गटाचं अस्तित्व जर कायद्याप्रमाणे गेलं आणि भीमाच्या पुत्राने जर तो निर्णय घेतला तर यांचं अस्तित्व शून्य आहे. इतकंच सांगतो, यांच्या आरोपावर काय वेगळं बोलावं? महाराष्ट्राची आणि देशाची जनता सुज्ञ आहे. आपणच काय तो निर्णय घ्या. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.